भारतीय जनता पार्टीचे आमदार शंकर जगताप सध्या आपल्या समवेत आहेत. आपण त्यांच्यासोबत चर्चा करू. अब की बार 100 पार असा नारा दिला आहे. आता हा नारा नक्की महायुतीला घेऊन 100 पार का एकट्या भाजपाचे 100 पार? महायुती असेल का एकटा असेल हे श्रेष्ठ ठरवतील आणि त्याप्रमाणे आम्ही काम करतो आहे. पण अब की बार 100 पार हा आमचा नारा निश्चित आहे. आमचे बूथ प्रमुखापासून म्हणजे पेज प्रमुखापासून तर अध्यक्षांपर्यंत सगळी कार्यकारिणी फक्त जाहीर नाही केली, इतर पक्षांगत जाहीर न करता आम्ही पूर्ण ती ॲक्टिव्ह आहे, पूर्ण कार्य चालू आहेत. या कार्यकर्त्यांच्या हे देवदुर्लभ जे कार्यकर्ते आहेत आमचे सगळे, त्यांच्या जोरावर हा अब की बार 100 पारचा नारा आमचा असणार आहे. पिंपरी चिंचवड महानगरपालिकेच्या निवडणूक प्रमुखपदीसुद्धा एक मोठी जबाबदारी तुमच्यावरती खरं तर सोपवण्यात आलेली आहे. हा मोठा शिवधनुष्य आहे. आता भाजपामध्ये इन्कमिंगसुद्धा जोरात चालू आहे. आता जे निष्ठावंत भाजप आहेत, आता तुमच्यासमोर निवडणुकीमध्ये ज्यांना उमेदवारी द्यायचे खूप मोठं आव्हान असणार आहे. कसं हे आव्हान तुम्ही पेलणार आहात? सर्वप्रथम तर जे आमचे निष्ठावंत कार्यकर्ते त्याचा पहिला विचार होणार आहे. आणि निष्ठावंत कार्यकर्ता ज्या प्रभागात नसेल किंवा सक्षम आमचा उमेदवार नसेल अशा ठिकाणीच आम्ही बाहेरच्या उमेदवारांचा विचार करू. खरं तर आत्ता पिंपरी चिंचवड महानगरपालिकेच्या निवडणूकची जी प्रारूप मतदार यादी आहे ती जाहीर झाली. या जाहीरवरती जी मतदार यादी झालेली आहे याच्यावरती राष्ट्रवादी अजित पवार गटाचे जे काही नेते आहेत ते आक्षेप घेत आहेत, आरोप करत आहेत की भाजपाच्या नेत्यांनी निवडणूक आयोगाच्या अधिकाऱ्यांना हाताशी धरून याच्यामध्ये फेरफार केला आहे. मोठ्या त्रुटी आहेत, चुका आहेत. या प्रभागातले त्या प्रभागात जे मतदार आहेत ते त्यांनी वळवले आहेत. याच्यावरती तुमचं काय? नाही, निश्चितच प्रारूप यादीमध्ये काही दुरुस्ती करणं योग्य आहे की काही ठिकाणी बरेच, आणि हे आत्ताच्या यादीत नाही झालेलं, हे 15-20 वर्षापासून ह्या याद्या आहेत. ही नवीन यादी बनवली आहे आणि नवीन यादी बनवल्यानंतर मग हा प्रश्न निर्माण होतो. पण आत्तापर्यंत काय झालं की बऱ्याच जणांना हे माहीत नव्हतं आणि ज्यांनी यादीवर आत्ता काम करायला सुरुवात केली त्यांना आत्ता असं कळलं की बऱ्याचशा प्रभागामध्ये बाँड्रीवरची नावं अलीकडची पलीकडं अशाच पद्धतीचे झालेले आहेत. याच्या व्यतिरिक्त काही झालेलं नाही आहे. अजित पवार अर्थमंत्री आहेत, ते असं म्हणतायत की मत तुमच्या हातात आहे मात्र निधी देण्याचं काम माझ्या हातात आहे. त्यांच्या या वक्तव्याकडे तुम्ही कसं बघता? 100% महायुतीचे ते नेते आहेत, उपमुख्यमंत्री आहेत. आणि आपण पाहिलं असेल की लाडकी बहीण योजना ही माननीय देवेंद्रजींनी आणली आणि अर्थमंत्री म्हणून दादांनी साथ दिली, एकनाथ शिंदे साहेबांनी साथ दिली म्हणून आम्ही केलं. आणि आत्ता त्यांच्याकडे तिजोरीच्या चाव्या, राज्याच्या तिजोरीच्या चाव्या त्यांच्याकडेच आहेत. शेवटचा प्रश्न विचारतो. पिंपरी चिंचवड महानगरपालिकेमधला महापौर कोण असेल किंवा कोणाच्या बाजूचा असेल? 100% हा भारतीय जनता पार्टी आणि महायुतीचाच महापौर असणार. आणि कोण असेल याबाबत जेव्हा डिक्लेअर होईल रिझर्वेशन त्याच्यानंतर तो ठरवलं जाईल. पिंपरी चिंचवड महानगरपालिकेमध्ये 100% हा महापौर महायुतीचाच असेल अशी प्रतिक्रिया जी आहे ती आमदार शंकर जगताप यांच्याकडून आपल्याला पाहायला मिळते. लक्ष्मण जाधव, टीव्ही9 मराठी, पिंपरी चिंचवड. हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात टीव्ही 9 मराठी, एकमेव.